शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री खरवली आई सेवा ट्रस्ट शिळगावकडून स्वच्छता अभियान सप्ताहाला सुरुवात झाली। दिनांक 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत अभियान चालू राहणार आहे आणि या सप्ताहामध्ये दररोज 2 तास देऊन श्री खरवली आई परिसर स्वच्छ करण्याचं अभियान ट्रस्टकडून घेण्यात आलं आहे। कचऱ्याची विल्हेवाट, प्लास्टिक मुक्त, व्यसनमुक्त परिसर करण्यासाठी ट्रस्टकडून पुढाकार घेण्यात आलेला आहे। तसेच ट्रस्टचे सचिव शरद पाटील यांनी येणाऱ्या भाविकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की आपण आपला परिसर, आपलं घर ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो तसंच मंदिराच्या भागात जेव्हा आपण नवस फेडण्यासाठी येतो त्यावेळी भाविकांनी सुद्धा आपला हातभार लावून सहकार्य करावे, जेणेकरून मंदिर परिसर कायम स्वच्छ राहील। येणाऱ्या भाविक भक्तांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील। शुक्रवारपासून स्वच्छता अभियानामध्ये कळवा, मुंब्रा वनविभागाचे अधिकारी, ग्रामस्थांनी, भाविक भक्तांनी आणि ट्रस्टच्या सदस्यांनी सुद्धा सहभाग घेतला। सर्वांना पहिल्यांदा खरवली आई माते की जय, गावदेवी आई माते की जय। श्री खरवली आई सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही आज 30 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत एक स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे। वेळ आहे आमची 4 ते 6 या वेळेत आम्ही इथे स्वच्छता टप्प्याटप्प्याने राबवणार आहे आणि यामध्ये जे आम्ही स्वच्छ करणार आहोत, इथे प्लॅस्टिक मुक्त हा परिसर करणार आहोत। प्लॅस्टिक बाटली असेल, प्लॅस्टिक पिशवी असेल, सरकारकडून प्लॅस्टिक बंदची घोषणा केली जाते, पण प्लॅस्टिक अधिक चालू आहे। त्याच विरुद्ध इथं नशेली लोक येत असतात आणि या नशेली लोकांना देखील आम्ही इथे बंद करणार आहोत आणि या स्वच्छता मोहीममध्ये आम्ही इथला पूर्ण परिसर स्वच्छ करून आम्ही जनतेला देखील आव्हान करणार आहोत। भावी भक्तांना देखील आम्ही आव्हान करणार आहोत की या परिसरात जेव्हा जेव्हा तुम्ही दर्शनासाठी याल किंवा जेवण करण्यासाठी याल, नवस फेडण्यासाठी याल, तर या वेळेत तुम्ही देखील याची दक्षता घेतली पाहिजे की आपला जसं आपण घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपला मंदिर देखील व मंदिराचा परिसर देखील स्वच्छ असला पाहिजे। आणि या भावी भक्तांना माझी विनंती असेल की त्यांनी आपण जेवणाला पत्रावल्या किंवा जे इतर साहित्य जे टाकावं असतील जेवल्यानंतरच्या, तर त्या एका साईडला टाकून आपला परिसर स्वच्छ करून ठेवावा, जेणेकरून आम्हा ट्रस्ट लोकांना इथे जास्त त्रास होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट, या परिसरात आम्ही जे वृक्षारोपण केलेलं आहे या वृक्षांना देखील त्याच्यात त्रास होऊ नये। आता प्लॅस्टिक म्हणलं तर बघा, आता साऊथमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथले मंदिरं प्लॅस्टिक मुक्त असतात, तसं महाराष्ट्रात देखील घडावं अशी माझी विनंती आहे। आणि सर्व भावी भक्तांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आजपासून जी मोहीम राबवलेली आहे तर इथे तुम्ही देखील या आणि आम्हाला सहकार्य करा। थोडासा की नाही खारूच्या इच्छासाठी थोडासा तुम्ही इथे मेहनत करावी अशी आमची सर्व भाविकांना विनंती असेल। आणि आजपासून ही स्वच्छता मोहीम चालू होते 30 तारखेपासून 7 तारखेपर्यंत। तर या भावी भक्तांनी ज्यांना कोणाला आम्हाला सहकार्य करायचं आहे, आज आता इथे पालखी, आमची खरवली आईची पालखीचे अध्यक्ष देखील उपस्थित आहेत आणि आमचे ट्रस्टचे काही सहकारी माझ्यासोबत आहेत। आजपासून आम्ही ही मोहीम चालू करत आहेत। धन्यवाद।